साथियों, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या संघटनेमार्फत बहुजन मुक्ती पार्टी या राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ विधानसभा न्याय परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे आणि आज ही परिवर्तन यात्रा परभणी शहरामध्ये आलेली आहे। तेव्हा ही परिवर्तन यात्रा मूलतः राजकीय उद्दिष्टासाठी काढण्यात आलेली आहे। वर्तमान जी विधानसभा आहे तिचा कार्यकाल डिसेंबरमध्ये संपणार आहे। त्यामुळे कायद्यानं आणि घटनात्मक दृष्टीनं नव्या विधानसभेच्या निवडणुका तो कार्यकाल संपण्याच्या अगोदर होणं संवैधानिक दृष्ट्या बंधनकारक आहे। म्हणून येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील लोकांना निवडणुका लढता याव्यात आणि त्यांना सर्वतो प्रकारची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मानसिकरित्या आणि प्रचाराच्या दृष्टिकोनातून तयार करण्यासाठी मूलतः ही परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे। तेव्हा आपल्याला या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं आवश्यक आहे। मग हे करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। ते करण्यासाठी आपल्याला जे काही उपलब्ध संघटन आपल्याजवळ आहे, निवडणुका लढवण्यासाठी राजकीय संघटन हवं, तेव्हा बहुजन मुक्ती पार्टी हे राजकीय संघटन आहे। या संघटनेच्या माध्यमातून ह्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि त्यांना भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा या तमाम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही समर्थन देण्याचा आणि सक्रियपणे समर्थन देण्याचा लढा उभा केलेला आहे। त्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे। महाराष्ट्रातील लोकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तयारी करता यावी त्यासाठी खास करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आज आपल्याला निवडणुका लढवत असताना काही प्रश्नांना सामोरं जावं लागेल। ते प्रश्न फार महत्त्वाचे आहेत। ते प्रश्न काय आहेत की निवडणुका ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहेत आणि ईव्हीएमच्या माध्यमातून ज्या निवडणुका होत आहेत त्या माध्यमातून फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका ईव्हीएमच्या माध्यमातून होऊ शकत नाही असं आमचं मत आहे। परंतु तरीही ईव्हीएम या देशामध्ये कार्यरत आहे आणि आणखी काही दिवस, वर्ष ती कार्यरत राहू शकते, कारण या ईव्हीएमच्या मुळे काँग्रेसला फायदा झालेला आहे।
4च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला ईव्हीएमचा फायदा झालेला आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फायदा झालेला आहे. तेव्हा या माध्यमातून ज्यांना ज्यांना फायदा झालेला आहे ते पक्ष ईव्हीएमचं समर्थन करत आहेत. म्हणजे काँग्रेसला फायदा झालेला आहे, बीजेपीला पण फायदा झालेला आहे. तेव्हा बीजेपी आणि काँग्रेस आणि बीजेपी ईव्हीएम मशीनचा विरोध करताना दिसत नाही. कारण ह्या दोनही पक्षाला त्याचा फायदा झालेला आहे आलटून पालटून. आणि म्हणून फायदा झाला असल्यामुळे ते लोक ईव्हीएमचा विरोध करताना दिसत नाहीत. पण ईव्हीएम मुळे घोटाळा होऊ शकतो. ईव्हीएम मुळे मतांची हेराफेरी होऊ शकते असं सर्वसाधारण लोकांची मतं बनलेली आहेत. एवढंच नाही तर जगामधील सर्वात श्रेष्ठ टेक्नॉलॉजीचं संशोधन करणारा व्यक्ती एलन मस्क, ज्यांनी चंद्रावर यान पाठवलेले आहेत, एकापेक्षा अधिक यान पाठवलेले आहेत, तो एलन मस्क सुद्धा असं म्हणतो की ईव्हीएम मध्ये हेराफेरी करता येऊ शकते. जो या जगामध्ये सर्वात जास्त टेक्नॉलॉजीचा एक्सपर्ट मानला जातो. तुम्हाला काही दिवसापूर्वी अशी बातमी तुम्ही वाचली असेल की जे यान अवकाश यानामध्ये पाठवण्यात आलं होतं ते यान त्या ठिकाणी फसलेलं आहे. आणि मग अमेरिकेची सर्वात श्रेष्ठ संस्था नासा आहे, त्या नासा नावाच्या म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी, अंतराळ टेक्नॉलॉजी ची जगातील सर्वश्रेष्ठ संस्था आहे नासा. त्यांनी त्या बाईला, काय त्या बाईचं नाव, सुनीता विलियम्स, हे तिथं फसलेले आहेत. त्यांना तिथून भारतात वापस आणण्यासाठी अमेरिकेच्या सर्वश्रेष्ठ संस्थेने नासाने एलन मस्कला मदत मागितली. म्हणजे एक व्यक्ती आहे एलन मस्क आणि नासा ही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाची, ज्यांच्याजवळ सर्वात जास्त साधनं आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांनी एलन मस्कची मदत मागितली की ती सुनीता विलियम्सला तिथून जमिनीवर आणण्यासाठी आम्हाला मदत करा. तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या नासाला म्हटलं मी मदत करायला तयार आहे आणि मला त्यासाठी तयारी करावी लागेल. 7 महिन्यामध्ये मला तिला भारतामध्ये जगामध्ये जमिनीवर आणता येईल, पृथ्वीवर आणता येईल. यावरून आपण कल्पना करू शकता की एलन मस्क हा टेक्नॉलॉजीमध्ये किती पुढारलेला व्यक्ती आहे, किती जास्त ज्ञान त्याच्याजवळ आहे. तेव्हा तो एलन मस्क असं म्हणतो ईव्हीएम मध्ये हेराफेरी करता येऊ शकते. आता तोच असं म्हणतो आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर आणि अगोदर भारत सरकारने काय केले, अगोदर एलन मस्कशी संपर्क केला, आम्ही तुमच्याबरोबर कोऑर्डिनेशननी काम करायला तयार आहोत असं म्हटलेत. आणि
असं स्टेटमेंट दिल्यानंतर एलन मस्कशी भारत सरकारच्या लोकांनी सर्व प्रकारचे संबंध विच्छेद करून टाकले. म्हणजे भारत सरकारला काय वाटते की एलन मस्क असं बोलल्यामुळे भारतामध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळ्यांनी निवडणुका करण्यात आलेल्या आहेत यावर लोकांचा विश्वास जास्त बसू शकतो. एलन मस्कच्या स्टेटमेंटचा भारत सरकारने अजूनही प्रतिवाद केला नाही. असं होऊ शकत नाही असं काही त्यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होऊ शकते असं म्हणण्याच्या ऐवजी झालेली आहे. आणि त्यामुळे तिसऱ्या वेळेस भारतीय जनता पक्षाचा प्रधानमंत्री तिसऱ्या वेळेस पुन्हा नरेंद्र मोदीला बनण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे लोकशाहीची ईव्हीएम मुळे हत्या झालेली आहे असं म्हणावं लागते. मी हत्या झालेली आहे असं का म्हणतो? कारण लोकशाहीच्या बाबतीमध्ये एक मूलभूत सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे. लोकशाही ज्या शासन प्रणालीमध्ये लोक आपल्या बुद्धीचा मताचा वापर करून सरकार बनवतात तेव्हा ती लोकशाही अस्तित्वात येते. राजाशाहीमध्ये काय व्हायचं? राजाच्या घरातच राजा पैदा व्हायचा, राणीच्या पोटातच राजा पैदा व्हायचा. परंतु लोकशाहीमध्ये निवडणुका होतात, लोकांना ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि लोक आमदार खासदार निवडतात. ज्यांना जास्त जागा मिळतील त्यांचं सरकार बनते. म्हणजे लोकशाहीमध्ये लोक आपल्यासाठी सरकार निवडण्याचं काम करतात. हा मूलभूत सिद्धांत आहे. परंतु ईव्हीएम मशीनने लोकांना निवडण्याचा जो अधिकार आहे, सरकार निवडण्याचा, तो अधिकार ईव्हीएम मशीनने आपल्याकडे घेतलेला आहे. आता लोक निवडण्याच्या ऐवजी ईव्हीएम मशीन सरकार निवडण्याचं काम करत आहे. म्हणून लोकशाहीची हत्या ईव्हीएम मुळे झालेली आहे असं माझं मत आहे. त्यामुळे होतंय काय, ईव्हीएम मुळे जर असे सरकार आलेत तर जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक होण्याची शक्यता नाही. कारण सरकार बनवणारे लोक काय विचार करतील? जनतेकडे हात जोडून मतं मागण्याची आवश्यकता नाही. आणि इतक्यामध्ये जे निवडणूक लढवणारे लोक आहेत ते आता हात जोडणं त्यांनी कमी केल्याचं मला लोकांनी सांगितलं. कारण ते आता ईव्हीएम मशीनला हात जोडतात. म्हणजे ईव्हीएम मशीनची पूजा करतात, त्याला हात जोडतात. कारण आता लोकांकडे काहीच राहिलेलं नाही आहे. म्हणून ईव्हीएम मशीनमुळे हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. लोकांना विचारण्याच्या ऐवजी ते लोक मशीनला विचारण्याचं काम सुरू करत आहेत. मशीनचा बंदोबस्त करत आहेत, मशीनचा वापर करत आहेत. त्यासाठी मशीनचा वापर करणारे जे लोक आहेत त्यांना शोधत आहेत की आम्हाला मतं वाढवून द्या किंवा दुसऱ्याची मतं कमी करून द्या. तेव्हा ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे यान चंद्रावर गेलं, त्या चंद्रावर गेलेलं जे यान आहे त्याच्यात बिघाड झाला. तर मुंबईमध्ये जे शास्त्रज्ञाचं सेंटर आहे ना, इस्रो, जसं अमेरिकेमध्ये नासा आहे तसं भारतामध्ये इस्रो आहे. इस्रो नावाचं
जे सेंटर आहे त्या ठिकाणी शास्त्रज्ञ बसतात मुंबईमध्ये. मग ते शास्त्रज्ञ जे मुंबईमध्ये बसतात ते तिथं बसल्या बसल्या जे यान चंद्रावर पोचलेलं आहे त्या यानामध्ये जो काही बिघाड झालेला आहे तो बिघाड मुंबईमध्ये बसल्या बसल्या दुरुस्त करतात. तुम्हाला वाटतं अरे हे कसं काय होऊ शकते? कसं होऊ शकते सांगतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या घरी टीव्ही आहे ना, टीव्ही, मग तुम्ही 8-10 फुटाच्या अंतरावर बसताय घरी खुर्ची टाकून आणि ऑन, तर टीव्ही ऑन होऊन जाते, ऑफ होऊन जाते. म्हणजे तुम्ही घरच्या घरी तुमचा जो टीव्ही आहे तो ऑन असं बटन दाबून करताय, ऑफ बटन दाबून करताय. म्हणजे याचा अर्थ असा हे टेक्नॉलॉजी आहे. हे जे टीव्ही ऑन ऑफची टेक्नॉलॉजी आहे आणि त्यामध्ये चॅनल बदलवत राहता ते पण टेक्नॉलॉजीच आहे. तशाच पद्धतीने ही टेक्नॉलॉजी याचा वापर केला जाऊ शकतो. चंद्रावर यान आहे ते कित्येक लाख किलोमीटर आहे आणि मुंबईवरून ते दुरुस्त करतात. ईव्हीएम मशीन तुमच्या घरापासून किती दूर असते? जास्तीत जास्त 1 किलोमीटर. 1 किलोमीटर पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन असत नाही. तुमच्या गावामध्ये जे पोलिंग सेंटर असतं ते पोलिंग सेंटर तुमच्या घरापासून 1 किलोमीटर पेक्षा जास्त दूर नसते. तेव्हा तुम्ही घरी बसल्या बसल्या त्या मशीन मध्ये मत कमी जास्त करणे, मत ट्रान्सफर करणे म्हणजे ही टेक्नॉलॉजी आहे. आणि ती मशीन सुद्धा टेक्नॉलॉजी आहे. त्या मशीन मध्ये जसे बॅलेट पेपर पूर्वी असायचे ते एक कागद दुसऱ्या कागदापासून एक बॅलेट पेपर दुसऱ्या बॅलेट पेपर पासून वेगळा असायचा. म्हणजे तो आपल्याला वेगळा करून मोजता येत होता. टेक्नॉलॉजीचं काय, ईव्हीएमचं काय, कुठलाच कागद नाही. तुमची मतं ईव्हीएम मध्ये जमा होतात, ती डोळ्यानं दिसत नाहीत. काय पता, ती डोळ्यानं दिसत नाही. मग ती जातात कुठं? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये जमा होतात. त्या मशीनच्या रेकॉर्ड मध्ये जमा होतात. तो रेकॉर्ड काय? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड डोळ्यानं बघायचा म्हटला तर तो दिसत नाही. बॅलेट पेपर दिसतो, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड डोळ्यानं दिसत नाही. तुम्ही बटन दाबला, तुमचं मत तुम्ही एखाद्या निशाणावर बटन दाबली, त्याच पक्षाच्या नावावर तो जमा झाला किंवा नाही झाला या संबंधामध्ये फक्त तुम्हाला बटन दाबल्यानंतरची एक पोझिशन कळते. पण बटन दाबल्यानंतरची पोझिशन मिळाल्यानंतर ती जेव्हा जमा होते ते त्याच ठिकाणी जमा होते की कुठल्या ठिकाणी जमा होते याबद्दल कुठलीही खात्री आपल्याजवळ नाहीये. अनेक प्रश्न आहेत. अमेरिका जगामधील टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात पुढे आहे. जर्मनी सर्वात पुढे आहे. जपान सर्वात पुढे आहे. ते ईव्हीएम वापरत नाहीत. ते काय म्हणतात? नाही, घोटाळा होऊ शकते. अमेरिका काय म्हणते? घोटाळा होऊ शकते. जर्मनी काय म्हणते? घोटाळा होऊ शकते. जपान काय म्हणते? घोटाळा होऊ शकते. इंदिरा गांधींनी लोकांना सांगितलं त्यांच्या, ते घोटाळा होऊ शकते म्हणतात तर ती मशीन आपल्यासाठी चांगली आहे.
कारण बामणाची मतं 3.5% आहेत आणि हे लोक जे आहेत आता आपल्याला मतदान देत होते ते जे साले कॅन्डिडेट उभे करून राहिलेत, त्याचाच पक्ष उभा करून राहिलेत, तो पक्ष राष्ट्रीय बनवून राहिलेत, त्यामुळे त्यांची मतं काही आपल्याला पडणार नाहीत, त्यामुळे आपण निवडून येण्याची शक्यता नाही. हे बघा, अशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर काँग्रेसची स्थिती फार वाईट झालेली आहे. म्हणजे काँग्रेसची स्थिती 50 पेक्षा खाली संख्येनं खासदार निवडून येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशी परिस्थिती काँग्रेसच्या वाट्याला कधी झालेली नाही, पण असं झालेलं आहे. तेव्हा परिस्थितीमध्ये असा बदल झाला असल्यामुळे ते लोक ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये एक खबरदारी घेत आहेत. ते काय खबरदारी घेत आहेत की ईव्हीएम मशीनचा बीजेपीला आणि काँग्रेसलाच फायदा व्हायला पाहिजे. बघा, 2004 पासून ईव्हीएम मशीन आली, काँग्रेसला फायदा, 2009ला काँग्रेसला फायदा, 2014ला बीजेपीला फायदा, 2019ला बीजेपीला फायदा. एक प्रकारचं काही गठबंधन केल्यासारखं वाटते. 10 वर्ष तुम्ही करा, 10 वर्ष आम्ही करतो आणि ह्यांना चुना लावा. हे लोकांना लोक म्हणतात नाही चायला आमच्या मतावर तुम्ही निवडून येता. अच्छा, तुमचा मतावर निवडून येता हा प्रश्नच निकालात काढलाय. 10 वर्ष तू, 10 वर्ष आम्ही. म्हणजे हे काम ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून करता येऊ शकते. बॅलेट पेपरमध्ये सुद्धा घोटाळे होत होते, परंतु कागदाचे असल्यामुळे पुराव्यासहित पकडता येतात. ईव्हीएम मशीन मध्ये डोळ्यानेच दिसत नाही, त्यांना पकडण्याचा मुद्दा फार मुश्किल नाही आहे. मी सुप्रीम कोर्टामध्ये एक केस घेऊन गेलो होतो. पेपर ट्रेल लावण्यात यावं अशी मी मागणी केली. सुप्रीम कोर्टानं माझी म्हणणं मान्य केलं, पेपर ट्रेल लावलाय. ते पेपर ट्रेल लावल्यामुळे दिसते डोळ्याने, तुम्ही जे बटन दाबलं की दिसते, परंतु सुप्रीम कोर्टानं 100% मोजायला अजूनही अनुमती दिलेली नाही. पेपर ट्रेल लावलंय पण मोजणी ईव्हीएमचीच होते. पेपर ट्रेलची 100% मोजणी होत नाही. हे मला माहीतच नाही. किती लोकांना माहित आहे? पेपर ट्रेलची 100% मोजणी होत नाही, ईव्हीएमची होते आणि ईव्हीएम डोळ्याने दिसत नाही. कुठलंही वर्तमानपत्र, कुठलंही मीडियावाले लोक पेपर ट्रेलची 100% मोजणी होत नाही कोणी सांगत नाही. कुठल्याच पेपरामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होत नाही. नमुना म्हणून 2-4% मोजणी केली जाईल असं म्हणतात, 2-4%. पण 2-4%च्या नंतर ईव्हीएम मध्ये सेटिंग केलं जाऊ शकते आणि गडबडी केली जाऊ शकते. कारण मशीन असल्यामुळे सर्व प्रकारचं टेक्नॉलॉजीमध्ये सेटिंग करता येते. सेटिंग केल्यामुळे काही अंतरावर मशीन त्या पद्धतीने काम करते. नाही मॉकटेल होते, अरे पण 2-4% होते. बाकी एका बूथवर 1000 मतं असतात, तेव्हा त्या 1000 मतांवर 100 मतांमध्ये सुद्धा जर मशीन सेट केली तर हार आणि जीतवर परिणाम होतो. हारणारा जिंकू शकतो, जिंकणारा हारू शकतो. म्हणून ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपल्याला ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये लोकांना जागृत करणं आणि त्यासाठी मोठं आंदोलन निर्माण करणं आवश्यक आहे. लोकांना काय वाटते ते जसं सांगतात तसंच वाटते ना. नाही
मशीनमध्ये असं कसं होऊ शकते? पण टेक्नॉलॉजीचे एक्सपर्ट काय म्हणतात? मशीनमध्ये सर्वच होऊ शकते. आकाशामध्ये झालेला यानामधील बिघाड दुरुस्त होऊ शकते, तर 1 किलोमीटरच्या अंतरावर रिमोट सेन्सिंग आणि रिमोट टेक्निकच्या माध्यमातून ती मशीन चालवली जाऊ शकते आणि त्या मशीनमध्ये झालेल्या मतांमध्ये फेरफेर केला जाऊ शकतो. तेव्हा ही धोकादायक बाब आहे आणि ही लोकशाहीची हत्या करणारी बाब आहे. ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, मराठा समाजाला आरक्षण न देता मराठा ओबीसी यांचा आपसात भांडणे लावण्याचा कार्यक्रम चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये. आता हा मुद्दा थोडा तुम्हाला समजून सांगणं आवश्यक आहे. बीजेपीच्या लोकांनी प्लॅनिंग बनवलं. त्यांना माहीत आहे मराठा लोक आपल्याला मतदान देत नाहीत. मग काय करायचं? आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींचं मराठ्याचं भांडण लावायचं आणि त्या ओबीसीच्या लोकांना म्हणायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे काय होईल? मराठ्यांचं ओबीसीचं भांडण होईल आणि मग त्या ओबीसीच्या लोकांची मतं बीजेपीकडे ट्रान्सफर करता येतील. त्या ओबीसीसाठी काहीच करायचं नाही, भांडणं लावायचे, तेढ निर्माण करायचं आणि तेढ निर्माण करण्यानंतर शत्रुभाव निर्माण करायचा आणि त्या शत्रुभावाचा निवडणुकीमध्ये वापर करायचा. हे चाललेलं आहे. म्हणून ओबीसीच्या लोकांनी शत्रुभावाच्या आधारावर जर बीजेपीला मतदान केलं तर बीजेपीचे लोक तुम्हाला मोजायला तयार होत नाही. ते लक्षात ठेवा. मोजायला समजून ना, मोजून राहिले का? बीजेपीचे लोक मोजून राहिले, तुम्हाला मोजायला तयार नाही. कुत्र्याला मोजतात, मांजराला मोजतात, जनावरांना मोजतात, गुराढोरांना मोजतात, बैलांना मोजतात, पण माणसाला मोजायला तयार नाहीत. कारण मराठ्यांचं आणि ओबीसीचं भांडण लावून दिलं तर ओबीसींची मतं बीजेपीला मिळवता येतात. त्या लोकांसाठी काहीही करायची जरूरत नाही. भांडण लावायचं, मत घ्यायचं, जास्त संख्येने मतं मिळतात. मग असं जर होत असेल तर त्यांच्या विकासासाठी काहीही करायची जरूरत नाही. हे राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करणे हे शासक जातीचे षडयंत्र आहे. जर समजा ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात आली, काय होईल? संख्येच्या प्रमाणामध्ये ओबीसींना रिझर्वेशन द्यावं लागेल. ज्या ओबीसींच्या नोकऱ्यांवर ब्राह्मणांनी कब्जा करून ठेवलेला आहे, जर त्यांची मोजणी झाली, संख्या निघाली, त्या प्रमाणामध्ये त्यांना रिझर्वेशन द्यावं लागेल आणि नाही दिले तर आंदोलन करतील आणि अशा पद्धतीनं ओबीसी ब्राह्मणांच्या जाळ्यामधून मुक्त होऊन जाईल. ते व्हायला नको म्हणून ब्राह्मण लोक त्याला फक्त हवा देतात, पण तसं करत नाही. ही बाब महाराष्ट्रामध्ये चालू आहे. एससी एसटीला असंवैधानिक क्रिमिलेअरची घातक अट टाकणे म्हणजे एससी एसटीला आरक्षणापासून दूर करण्याचे षडयंत्र आहे. आता या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की एससी एसटीच्या लोकांना क्रिमिलेअर लावण्यात यावं. क्रिमिलेअर म्हणजे काय? क्रिमिलेअर समजण्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो. क्रिमिलेअर हा इंग्रजी शब्द आहे. तो क्रीम पासून क्रिमिलेअर. तर क्रीम कशाला म्हणता? हे आपल्या महिलांना माहित आहे. दूध गरम केलं साय येते. साय है बरोबर ना? बरोबर ना? साय येते ना, गरम केले की साय येते, त्याला क्रीम म्हणतात. शिवायला दूधच दिलं नाही तर साय कुठून येणार आमच्या वाट्याला? दूध दिलं खायला तर साय मिळेल. आम्हाला दूधच दिलं नाही तर साय कुठून मिळणार? मग कधी कधी ते दूध देतात
साय काढल्यानंतर देतात. तसंही म्हणजे आपल्याला साय मिळतच नाही, दिलंय तर ते साय काढून देतात. म्हणजे आजकाल हे सर्व बाबी तयार झालेल्या आहेत आणि यामुळे आपल्याला या संदर्भामध्ये सतर्क राहणं आवश्यक आहे. आता दुसरा एक मुद्दा आहे या अनुषंगाने. सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे? रिझर्वेशनचा फायदा एकदा SC STच्या लोकांनी घेतला, त्याच्या पोराला त्याचा फायदा मिळाला नाही पाहिजे, असा तो निर्णय आहे. राहिलेलं जे 50% आहे त्याच्यामध्ये बामणं घेत राहतात. SC ST OBC साठी 50%, पण राहिलेलं जे 50% आहे त्या 50%मध्ये बामण, त्याची बायको, त्याचा पोरग, त्याची सून असते की रे, ते जरूर घेत राहतात. म्हणजे अशा प्रकारची अट ही सुप्रीम कोर्टाने त्यांच्यासाठी लागू केलेली नाही. आता मी सुप्रीम कोर्टामध्ये याच्यासाठी जायचा विचार करून राहिलो की राहिलेल्या 50%च्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाने विचार करावा. ते करणार नाहीत, फेटाळून लावतील. फेटाळून लावलं तर आपल्या लक्षात येईल, काय लक्षात येईल, की हे अनुसूचित जाती जनजाती मधल्या लोकांना भांडण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे. जर त्यांनी त्यांच्यासाठी लागू केलं, कारण आमचं काय म्हणणं आहे, ज्या लोकांना आरक्षणाचा अजूनही फायदा झालेला नाही त्यांना फायदा मिळाला पाहिजे, सुप्रीम कोर्ट असं म्हणते. ऐकायला फार बरं वाटते. काय बरं वाटते? ज्यांना फायदा झाला नाही त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ऐकायला फार बरं वाटते. ज्यांना अजूनही फायदा झाला नाही त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ऐकायला जे बरं वाटते ते व्यवहारामध्ये येऊ शकते का, मी सांगतो तुम्हाला. आता सुप्रीम कोर्ट म्हणते की ज्यांना आतापर्यंत फायदा झालेला नाही त्यांना दिला पाहिजे. त्यांना का फायदा झाला नाही? शासक वर्गाचा कायदा आहे. काय कायदा आहे? मेरिटचा असेल तर फायदा होईल, त्यांचाच कायदा आहे. त्यांचा कायदा काय नाही, मेरिट असेल तर फायदा होईल. म्हणजे आतापर्यंत ज्यांना फायदा झाला नाही, का झाला नाही? त्यांच्यात मेरिट नाही, म्हणून त्यांना फायदा झाला नाही. मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्या मेरिट येईल का? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मेरिट पैदा होते का? नाही. तिथे शिक्षणामध्ये होते. शिक्षणामध्ये त्या लोकांमध्ये मेरिट पैदा व्हावा या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाने कुठला निर्णय दिला का? नाही. मेरिट निर्माण करण्यासाठी सरकारने फला प्रयत्न करावेत. ह्या योजना लागू कराव्यात. ज्यांना रिझर्वेशनचा फायदा झालेला नाही त्यांना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांच्यात मेरिट डेव्हलपमेंट करावं, त्यासाठी विशेष कार्यक्रम लागू करण्यात यावा, असा कुठलाही आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही. मग कुठल्या आधारावर त्यांना बेनिफिट होईल? होणार नाही. होईल काय? काय होईल? समजा हा आदेश लागू केला, 1 वर्ष सरकार वाट बघेल, दुसरं वर्ष सरकार वाट बघेल त्यांच्यात मेरिट आहे का शोधासाठी, तिसरं वर्ष सरकार वाट बघेल, 3 वर्ष तुम्हाला वेळ दिला जाईल. राहिलेल्या लोकांना फायदा देण्यासाठी 3 वर्ष वाट बघितली जाईल आणि 4थ्या वर्षी तो रिझर्व कॅटेगरीचा कोटा ओपन केला जाईल. मग रिझर्व कॅटेगरीचा कोटा जेव्हा ओपन होईल तेव्हा त्यामध्ये ब्राह्मणांना घुसून नोकऱ्या घेता येतील. कळते काय? आमच्या लोकांना कळते? हे समजून सांगू राहिलोय. म्हणजे याचा अर्थ असा, सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो ज्यांना आजपर्यंत फायदा झालेला नाही त्यांना फायदा मिळवून देण्यासाठी नसून जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी हा कोटा ओपन करणे हा षडयंत्राचा भाग आहे.
तेव्हा हे आपल्याला कळलं पाहिजे, केंद्र सरकारने हा निर्णय लागू करायचा नाही असा निर्णय घेतला. आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती करून सांगतो. केंद्र सरकार बीजेपीचं, RSSचं, त्यांनी काय केलंय? त्यांनी हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही लागू करणार नाही असा निर्णय घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर भारत बंदच्या संबंधामध्ये चर्चा सुरू झाली देशभर. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. या निर्णयाच्या बाबतीमध्ये देशामध्ये भारत बंदची तयारी सुरू झाली. मी अनेकांना विचारलंय, कोणी केलं रे हे भारत बंद? कोणी केलंय? कोणी केलंय? चायला कोणीच सांगत नाही. कोणी केलं? कोणी केलं रे भारत बंद? कोणीच सांगितलं नाही. कोण आहे? कोणीच नाही. मग हा भारत बंद होईल कसा? मग भारत बंद झाला. त्याच्यानंतर मला माहिती मिळाली, हरियाणा मधला एक माणूस आहे, एक माणूस, त्या एक माणसाने, मी म्हटलं हे आलं कुठून? त्या हरियाणा मधल्या एका माणसाने व्हिडिओ बनवला. त्याचा तो गावात राहतो, त्याचं कुठलंच संघटन नाही, एकटाच आहे. माझं 625 जिल्ह्यात संघटन आहे, भारत बंद करायला किती ताकद लावावी लागते तरी होत नाही पूर्ण. हा एकटाच माणूस चायला गावातच राहतो, एकदाच व्हिडिओ बनवला आणि एकदाच व्हिडिओ बनवला आणि भारत बंद झाला, काही समजायला मार्गच नाही. मग भारत बंद झाल्यानंतर 21 संघटना त्यामध्ये सहभागी होत्या अशी एक बातमी आली सोशल मीडियामध्ये. मी माहिती गोळा करायला सांगितलं. त्या संघटना कुठल्या म्हटले, काही नावच माहिती मिळून नाही राहिले. त्या 21 संघटना कोणत्या त्याचं काहीच नाव पता नाही. याचा अर्थ असा, सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला तो निर्णय कागदावर आहे आणि सरकार म्हणते लागू करणार नाही. मग विभाजन कसं होईल? लागू केलं तर विभाजन होईल, लागू केलं तर विभाजन होईल, नाही तर भारत बंद केल्याने समाजामध्ये विभाजन होईल. म्हणजे जे याचे समर्थक आहेत ते वेगळे होतील, जे समर्थक नाहीत ते वेगळे होतील आणि दोन लोक विभाजित होण्यासाठी समाजामध्ये तशा प्रकारचं वितुष्ट निर्माण करणारी राष्ट्रीय स्तरावरील कुठली तरी कारवाई करणं आवश्यक आहे. ती ह्या भारत बंदमुळे संपन्न झाली. म्हणजे याचा अर्थ असा, अनुसूचित जाती आणि जनजातीच्या लोकांमध्ये विभाजन घडवून आणण्यासाठी शासक वर्ग ब्राह्मणांनी केलेलं एक षडयंत्र आहे. ते असं का करत आहेत तर देशामध्ये ज्या परिवर्तनाच्या चळवळी चालू आहेत त्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अनुसूचित जाती आणि जनजातीचे लोक देशभरात पुढाकार घेत आहेत, आंदोलन करत आहेत. त्या प्रमाणामध्ये ओबीसीचे लोक करताना दिसत नाहीत, पण अनुसूचित जाती जनजातीचे लोक करताना दिसतात. त्यांना आतल्या आत विभाजित करणं आवश्यक आहे. तसं केल्यानं ते आतल्या आत कमजोर होतील आणि आपल्या विरोधामध्ये लढाई लढण्यासाठी सक्षम राहणार नाहीत. अशा षडयंत्राचा तो भाग आहे. तेव्हा आपण या सर्व बाबतीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे आणि आपल्या लोकांना या बाबतीमध्ये जागृत केलं पाहिजे. यासाठी आम्ही वेगवेगळ्या पातळ्यावर काम करत आहोत. आमचं काय म्हणणं आहे की सरकारने किंवा सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे की राहिलेल्या लोकांना बेनिफिट मिळाला पाहिजे, तो सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीचा वर्ग आयडेंटिफाय केला नाही आणि तो क्लिअरली केला पाहिजे. यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा आम्ही विचार करतो. दुसरा, त्यांना विशिष्ट पद्धतीने बेनिफिट मिळावा यासाठी सुद्धा
प्रयत्न करणार आहोत त्यांना बेनिफिट मिळाला पाहिजे. असं जर अभियान चालवलं, अशी जर कोर्टामध्ये केस टाकली, तर हे जे विभाजन घडवून आणण्यात आलं ते विभाजन पुन्हा जोडण्यामध्ये, विभाजन होण्याऐवजी आमच्याच आतमधले जे लोक आहेत तेच जर पुढाकार घेऊन असं करत असतील, जर विरोधामध्ये केलं विभाजन होते, समर्थनामध्ये केलं तर ते विभाजन जुळून येते. धावपेचाचं उत्तर धावपेचानं द्यावं लागेल आणि ते विभाजन दुरुस्त करावं लागेल, ते जोडावं लागेल. तर या देशामध्ये भविष्यामध्ये जे मोठं परिवर्तन आपण करायचा विचार करतो, 2030 पर्यंत आपण या देशामध्ये भारत मोठ्या प्रमाणामध्ये बंद करण्यासाठी 6 लाख गावांमध्ये संघटन बांधण्याची तयारी आपण सुरू केलेली आहे. 9 ऑगस्ट 1942 ला गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर इंग्रजांना भारत सोडून जावं लागलं. तशाच पद्धतीचं 6 लाख गावामध्ये जर आपण आंदोलन उभं केलं तर ब्राह्मणांना केंद्रीय सत्तेमधून खदेडता येईल, प्रशासनामधून खदेडता येईल, ज्युडिशियरी मधून खदेडता येईल, मीडियामधून खदेडता येईल. ह्या लोकशाहीच्या 4ही पिलर मधून जर त्यांना आपण खदेडून टाकलं तर लोकशाही मुक्त होईल आणि त्या लोकशाहीमध्ये आमच्या लोकांना पूर्ण प्रतिनिधित्व मिळवता येईल. असं जेव्हा होईल तेव्हा आम्ही या देशामध्ये स्वतंत्र भारतामध्ये मुक्त होऊ शकू. अन्यथा स्वातंत्र्याने आपण मुक्त होऊ शकलो नाही. इंग्रज भारत सोडून गेलेत, परंतु त्या जाग्यावर ब्राह्मण काबीज झालेत. 76% ब्राह्मण प्रशासनामध्ये आहेत, ते काबीज झालेत. त्यापासून जोपर्यंत भारताचं लोकशाही प्रशासन मुक्त होत नाही तोपर्यंत या देशातील मूळ निवासी असणारे लोक मुक्त होऊ शकत नाहीत. ते प्रयत्न आपण योजनाबद्धतेने करणं आवश्यक आहे. त्यासाठीची तयारी चालू आहे. त्या कार्याला आपण साथ सहयोग कराल अशी अपेक्षा आहे. आपण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.